नमस्कार, नमस्कार, नमस्कार सगळ्यांना आणि आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये मी आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. श्री स्वामी समर्थ बोलतो आपल्या सगळ्यांना आणि आजच्या लाईव्ह सेशनला मी सुरुवात करतो. आजचं आपलं हे लाईव्ह सेशन साधारणपणे 2 ते 3 आठवड्यामध्ये गॅप पडला होता आणि त्याच्यानंतर आजचं हे लाईव्ह सेशन आपण इथे घेत आहोत जे मधल्या काही दिवसांमध्ये काही लोकांशी संपर्क झाला होता. तर यूट्यूब पे काही लोकांचं म्हणणं आहे की यूट्यूबवरती लाईव्ह सेशन घेतलेलं अतिशय चांगलं आहे. काही लोकांचं म्हणणं आहे गुगल मीटवरती घेतलेलं चांगलं आहे. तर आपण वी हॅव गिव्ह ऑलवेज 2 टाईप ऑफ द ऑप्शन देअर. आपण दोन्ही पद्धतीने काम करूया, काही प्रॉब्लेम नाही. जसा आपले फॉलोवर्स, आपले क्लायंट्स यांचा रिस्पॉन्स असेल त्याप्रमाणे आपण काम करूया. तर आज आपण इथे गुगल मीटवरती घेत आहोत. तर ह्या आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा विषय बोलणार आहोत. तत्पूर्वी माझा आवाज जर तुमच्यापर्यंत प्रॉपरली पोचत असेल तर मला कृपया पिंग करून सांगा SMS-मध्ये की आवाज माझा साऊंड तुमच्यापर्यंत प्रॉपरली पोचतो आहे. जर माझा आवाज तुमच्यापर्यंत प्रॉपरली पोचत असेल तर कृपया मला पिंग करून सांगा की माझा आवाज तुमच्यापर्यंत प्रॉपरली पोचतो आहे. नाहीतर मला साऊंडमध्ये काही सेटिंग असते, आमची इनिशियल सेटिंग असते, ती करावी लागते. ओके, थँक्यू व्हेरी मच. तर आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा विषय घेणार आहोत. जसं की रिसेंटलीच गुरुपौर्णिमा झाली. गुरुपौर्णिमेच्या आदल्या गुरुवारी खरं तर लाईव्ह सेशन करायचं होतं, पण एक्स्ट्रीमली सॉरी, मी ते लाईव्ह सेशन करू शकलो नाही. काही तांत्रिक अडचणींमुळे मी ते लाईव्ह सेशन करू शकलो नाही. आणि गुरुपौर्णिमेच्या आदल्या सेशनला जे गुरुपौर्णिमेच्या दिवशी बरेच लोक येऊन मला भेटून गेले. रात्री 11-11:30 वाजेपर्यंत लोक माझ्याकडे येत होते, मला भेटत होते आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळी लोकं मला भेटली. मला खूप अतिशय छान वाटलं आणि त्यातल्या त्यांच्यापैकी काही लोकांना आपण गुरुदीक्षासुद्धा दिली. तर हे सगळ्या काय गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या कशा पद्धतीने आपण करतो, ह्या स्पिरिच्युअल गोष्टी कशा पद्धतीने आपण हँडल करतो. तर याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा दुवा, याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, याच्यामधला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण म्हणू शकतो की ती म्हणजे अतिशय महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे गुरुमंत्र. तर आता आजकाल काय झालं आहे, आजकाल यूट्यूबच्या माध्यमातून बरेच ठिकाणी असं झालं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे तांत्रोक्त मंत्र, वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्रोक्त मंत्र, वेगवेगळ्या प्रकारचे आध्यात्मिक मंत्र हे सर्रास बोलण्यासाठी दिले जातात. तर तसं नाही आहे. असं कुठलेही मंत्र कोणीही कुठेही म्हटले तर ते अजिबात चालत नाही. मग त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम, वेगवेगळ्या प्रकारचा त्रास, वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्याला तिथे भोगावे लागतात. तर त्यामध्ये होतं एक्झॅक्टली काय की त्यामध्ये होतं एक्झॅक्टली असं की ज्या वेळेला आपण शास्त्रोक्त मंत्र, तांत्रोक्त मंत्र किंवा इतर आपले आध्यात्मिक मंत्र जे यूट्यूबवरती किंवा इतर ठिकाणी कॉन्टेंट प्रदर्शित केलं जातं आणि अतिशय सर्रासपणे सांगितलं जातं की आता उदाहरणार्थ ओम द्राम द्रुम द्रुम गुरुवे नमः किंवा ओम भुरुम भुवस्वः, म्हणजे तर हे जे काही मंत्र आहेत किंवा इतर पण काही मंत्र आहेत, त्याच्यामध्ये एक मंत्र असते स्त्री शक्ती प्रदान करणारा, एक मंत्र असतो पुरुष शक्ती प्रदान करणारा आणि एक मंत्र असतो इव्हिल फॅक्टर प्रदान करणारा. तर असे 3 प्रकारचे मंत्र असतात. ह्या 3 प्रकारचे वेगवेगळे मंत्र आहेत. म्हणजे आता हे सगळं इथे सांगायचं म्हटलं तर मला 1 ताससुद्धा कमी पडेल, पण काही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तर असे कुठलेही मंत्र कोणीही कुठेही कसेही म्हणून चालत नाही. मधल्या काळामध्ये मला बरेच लोकांशी कनेक्ट झाला होता, बरेच लोकांशी चर्चा झाली, बोलणं झालं. त्यावेळेला म्हणत होते की सर आता गुरुचे मंत्र किंवा ओम शनैश्चराय नमः हा एक नॉर्मल मंत्र आहे. हा कोणीही म्हटलेला चालत नाही, त्याला स्पेसिफिक सिद्ध करावा लागतो. स्पेसिफिक सिद्ध केल्यानंतर त्याच्यामध्ये गुरूंची आज्ञा लागते. बऱ्याचशा गोष्टी असतात, गुरूंची दीक्षा लागते, गुरूंची आज्ञा लागते, तरच ते तुम्ही करू शकता. आणि त्याचं स्पेसिफिकेशन म्हणजे त्याच्याशी रिलेट काहीतरी कार्य तुमचं असायला पाहिजे. नुसतंच म्हणजे मला आवडलं, मला पटलं, मी केलं ते काय असं म्हणजे तिकीट काढलं पिक्चर बघायला गेलो किंवा हॉटेलमध्ये
गेलो, आपल्याला आवडतीचे पदार्थ खाल्ले, बिल भरलं आणि घरी आलो. म्हणजे एवढं इझी नाही आहे ते. कारण काय होतं त्याच्याबरोबर जी आपली जी अंतरात्म्याची शक्ती असते, आपले जे 7 चक्रांमधले काही ओराज असतात, काही ओराजमधले जी शक्ती असते ती शक्ती त्याच्या माध्यमातून ॲक्टिवेट होत असते आणि ती ॲक्टिवेट झाल्यानंतर त्याचे वेगवेगळे प्रकारचे परिणाम दुष्परिणाम तिथे आपल्याला बघायला मिळतात किंवा ते किंबहुना ते होतातही, आपल्या लक्षात येत नाहीत त्या गोष्टी. तर अशा गोष्टी आपल्याला लक्षात येत नाही आणि मग त्यावेळेला सगळेजण म्हणजे त्यावेळेला म्हणतो आपण की मी वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी कुंडली दाखवली, वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी अंतर्दशा महादशा बघितल्या, वेगवेगळ्या गुरुजींना भेटलो, वेगवेगळ्या प्रकारचं आध्यात्मिक साधनं केली, वेगवेगळ्या प्रकारचे आध्यात्मिक मंत्र केले, वेगवेगळ्या प्रकारचे आध्यात्मिक विधी केले, पण तरीसुद्धा मला त्याचा काही पॉझिटिव्ह रिझल्ट किंवा सकारात्मक रिझल्ट बघायला मिळाला नाही. मग तो का नाही बघायला मिळाला? तर त्याचं कारण हेच आहे की ज्या वेळेला मंत्रशक्ती उच्चारतो आपण त्यावेळेला एक विशिष्ट अशी वेगळ्या प्रकारची ऊर्जा, ही वेगळ्या प्रकारची लहरी आपण आपल्या माध्यमातून गॅलेक्सीमध्ये सोडत असतो आणि त्या सोडत असताना त्याचा जो रिकनेक्ट आहे तो रिकनेक्ट आपल्या चेतनेशी, आपल्या 7 चक्राशी, आपल्या ओरासशी आणि त्याच्यातले काही स्पेसिफिक ओरा असतात, ते ओरा त्याच्यामध्ये इंटरकनेक्ट होत असतात, इंटरॅक्च्युअल होत असतात आणि त्यावेळेला मग आपल्याला तसे रिझल्ट बघायला मिळत नाही. आणि म्हणून आजचा हा अतिशय महत्त्वाचा विषय, मी हा विषय खरं तर गुरुपौर्णिमेच्या आदल्या गुरुवारी घेणार होतो, पण तो घेऊ शकलो नाही. तो मी आता गुरुपौर्णिमेच्या नंतरच्या गुरुवारी म्हणजे आजच्या गुरुवारी आपण हा विषय डिस्कस करणार आहोत. तर ह्यामध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र आणि हे असतात. त्याच्यामध्ये मी अजून एक महत्त्वाचा पॉईंट इथे लिहितो. मगाशी ओम भूर्भुवः स्वःचा उल्लेख झाला. है ना? तर आता हे झालं, कुठलेही मंत्र म्हटलेले चालत नाही हे आपण क्लिअर केलं. का करायचं सगळ्या गोष्टी मी त्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय, तर मग असे कुठले मंत्र आहेत की जे म्हटले तर चालतील किंवा सर्वसामान्य व्यक्तीने म्हणजे संसारिक व्यक्तींना आपण म्हणू शकतो किंवा सर्वसामान्य साधनेसाठी. तशी साधनाही कुठली सर्वसामान्य नसते, एक्स्ट्रावॅगंटच असते, पण तरीसुद्धा आपल्याला एक इनिशियल काही गोष्टी माहिती असायला पाहिजेत. तर त्यासाठी आपल्याला अतिशय सुसह्य असा मंत्र जर कुठले असतील तर ते 2 प्रकारांमध्ये येतात. त्यामधला पहिला प्रकार जो आहे तो पंचाक्षरी यंत्र. उदाहरणार्थ शिव पंचाक्षरी यंत्र, स्वामी पंचाक्षरी यंत्र, लक्ष्मी पंचाक्षरी यंत्र, कुबेर पंचाक्षरी यंत्र, असे वेगवेगळ्या प्रकारचे पंचाक्षरी यंत्र आहेत. तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला भेटून जातील नेटवरती. तर कुठल्याही प्रकारचे पंचाक्षरी मंत्र जर तुम्ही म्हटले तर त्याची साधना केली तर ती तुम्ही करू शकता. पण त्यालासुद्धा जर तुमच्या गुरूंचं आव्हान असेल, गुरूंशी कनेक्ट असेल तर अतिशय चांगलं. आणि तो एक पॉईंट याच्यामध्ये झाला. काय होतं, आपल्या कुंडलीमध्ये जे ग्रह आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने मॅनिप्युलेट करायचे आहेत आणि ते ग्रह जर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने सकारात्मक रिझल्ट देऊ शकत असतील किंवा नकारात्मक रिझल्ट्सपासून आपल्याला त्यांच्यापासून परावृत्त व्हायचं असेल तर या सगळ्या गोष्टींचा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेऊ शकतो. हे मला माझ्या गुरूंनी त्यावेळेला आधीपासून म्हणजे सांगितलं आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला आपल्या गुरूंची साथ असणं आवश्यक आहे. आपल्याला आपल्या आध्यात्मिक जोड करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कुठला जर दुवा असतो तर ते म्हणजे आपले गुरु असतात. आपल्याला जी व्यक्ती सांगते, आपल्याला जी व्यक्ती एक माहितीगार व्यक्ती जेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगते त्यावेळेला या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. मग पंचाक्षरी मंत्र हे आपल्याला अतिशय चांगले. आणि दुसरा एक अतिशय मंत्र म्हणजे मंत्रांचा राजा म्हटलं तरी चालेल आपण त्याला. तर त्या मंत्रांचा राजाला म्हणजे मी म्हणतो की तो मंत्रांचा राजा म्हटलं तरी चालेल त्याला. तो मंत्र आहे ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. तर हा जो मंत्र आहे, हा मंत्र जर ह्या मंत्राची ताकद जर बघायची असेल कोणाला, या मंत्राची ताकद म्हणजे मी आत्ता इथे बसून सांगतो की या मंत्राची ताकद जर आपल्या कुठल्याही फॉलोवरला बघायची असेल तर ज्या वेळेला चंद्र दिसतो आकाशामध्ये त्यावेळेला हा मंत्र 12 वेळा म्हणणे. आणि ज्या वेळेला घराच्या बाहेर पडल्यानंतर जेव्हा आपल्याला पहिले चंद्र दिसतो, मग तो सकाळचा असो, दुपारचा असो, रात्रीचा असो, संध्याकाळचा असो, मध्यरात्रीचा असो, कधीचाही असो, तर ज्या वेळेला आपल्याला प्रथम दर्शन होतं चंद्राचं त्यावेळेला चंद्राकडे बघून आपल्याला 12 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. तो म्हणजे
गायत्री मंत्र, आपण त्याला गायत्री म्हणजे सर्व मंत्रांचा राजा हा गायत्री मंत्र आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही, तर तो मंत्र आपण तिथे म्हणायला पाहिजे. दुसरा पॉईंट म्हणजे ज्या वेळेला सूर्य उपासना आपण करतो त्यावेळेला पण हा मंत्र इथे म्हटला जातो. म्हणजे पंचमहाभूतांपैकी कुठल्याही महाभूतांवरती जर आपल्याला अधिराज्य गाजवायचं असेल तर आपल्याला हा मंत्र इथे म्हणायला काही हरकत नाही आहे. म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा या मंत्राला अनन्य साधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि प्लस कुठल्याही प्रकारचा ग्रहयोग, कुठल्याही प्रकारची पीडा, कुठल्याही प्रकारचा त्रास, कुठल्याही प्रकारची म्हणजे साधना, कुठल्याही प्रकारचे सकारात्मक ऊर्जा, कुठल्याही प्रकारची आध्यात्मिक सकारात्मक ऊर्जा जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला एकतर पंचाक्षरी मंत्रांचा सहारा म्हणजे एकतर पंचाक्षरी मंत्राची सहाय्यता घ्यायला पाहिजे आणि गायत्री मंत्राची सहाय्यता घ्यायला पाहिजे. तर हे दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये मी इथे सांगतो, कारण हे फार महत्त्वाचं आहे. हे अशा प्रकारचं कॉन्टेंट यूट्यूबवरती कोणी प्रोवाईड करत नसेल, प्रोड्यूस करत नसेल, कारण हे आपण जे करतो आहे ते एंड टू एंड करतो आहे. एंड टू एंड म्हणजे यामध्ये कोणाला काही क्वेरी आली, काही डाऊट आली तर त्याच्याविषयी आपण पुढेही मार्गदर्शन करत आहोत. म्हणजे असं नाही की नुसतं आपले व्हिडिओ बनवला, रट्टा मारला, चॅनलवरती चाललं आहे आपलं पुढे, असं नाही. ह्या माझ्या सर्व चॅनलमध्ये जेवढे पण कॉन्टेंट मी रिलीज करतो आहे त्या पद्धतीने त्याच्या मागच्या पुढच्या सगळ्या गोष्टी आपण अतिशय इत्थंभूतरित्या आपण करतो आहे त्याला. तर त्याच्यामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला आपण रिप्रोड्यूससुद्धा करतो आहे. म्हणजे जर कोणाला त्याच्यामध्ये काही क्वेश्चन असेल, काही डाऊट असेल तर कधी कोणी मला फोन करून विचारूही शकतं. त्याबद्दल मी त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शनही करेल. किंबहुना तो तर म्हणजे काय म्हणतो, ते तर माझं कामच आहे, ते तर माझं कार्यच आहे, कार्यभाग माझ्या एक कार्याचा भागच आहे तो. आणि सेकंड थिंग म्हणजे असं नाही आहे की कुठल्या पण गोष्टी आपण इथे सांगतो आहे किंवा कुठल्या पण गोष्टी आपण इथे करतो आहे तर त्याच्यामागे काहीतरी बेस आहे, कुठला तरी एक बेस आहे, त्याला एक सोशलाइज बेस आहे, कमर्शियलाइज बेस आहे त्याला. त्यामुळे या गोष्टी आपण इथे सांगतोय, करतोय. तर अतिशय महत्त्वाचा पॉईंट मी इथे आज तुमच्या सगळ्यांसमोर मांडलेला आहे, जो मला गुरुपौर्णिमेच्या आधी खरा द्यायचा होता, पण काही तांत्रिक अडचणीमुळे तो मी देऊ शकलो नाही. पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेक लोक मला भेटायला आली. काही लोक सकाळी आली, काही लोक दुपारी मला भेटायला आली, काही लोक संध्याकाळी आली, किंबहुना रात्री 11:30-12 वाजेपर्यंत लोक माझ्याकडे येत होती आणि मला भेटत होती. तर खूप चांगल्या लोकांशी त्या दिवशी माझा कनेक्ट झाला, माझी भेट झाली. त्या दिवशी काही लोकांना मी गुरु पौर्णिमा म्हणून काही लोकांना मंत्रसाधना किंवा काही लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शनसुद्धा पर्सनल लेवलला मी केलेलं आहे. तर उद्देश तोच होता की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत रीच आउट करायच्या आहेत. म्हणजे हा सगळा फक्त आमचा व्यवसायाचा भाग नसून एक समाज, एक सोशलाइज ॲटिट्यूड ठेवून आपण इथे एक वेगळ्या प्रकारचा सामाजिक दृष्टिकोन ठेवून आपण इथे काम करतो आहे. की नुसतं आपलं म्हणजे रट्टा मारायचा म्हणून मारतो आहे असं नाही, तर आपल्याला त्याच्यामध्ये अतिशय चांगलं एंड टू एंड सर्व्हिसेस लोकांना इथे मिळवून द्यायच्या आहेत. म्हणून मी इकडे डॅम शुअर सांगतो की जसं मी मगाशी म्हटलं पंचाक्षरी मंत्राचा वापर आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करून घेऊ शकतो. कुठले पंचाक्षरी मंत्र आपल्याला लागू होऊ शकतात किंवा आपल्यासाठी चांगले असू शकतात, तर ते आपण आपल्या कुंडलीचं रीडिंग केल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने ते आपल्याला सांगता येईल. आयदर मग आपण श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय किंवा इतरही पंचाक्षरी मंत्र अजून आहेत. आता वेळेअभावी ते सगळीकडे सांगणं शक्य नाही आहे, पण ते आहेत तर त्याचासुद्धा आपण अवलंब करू शकतो. सेकंड थिंग, जसं मी मगाशी सांगितलं की ज्या वेळेला आपण घरातून बाहेर पडतो किंवा आपल्या निवासस्थानातून बाहेर पडतो त्यावेळेला आपल्याला एकतर 3 गोष्टींचं दर्शन होतं. एकतर पहिलं तर ताऱ्याचं दर्शन होतं, चंद्राचं दर्शन होतं किंवा सूर्याचं दर्शन होतं. 3 पैकी एकाचं तर दर्शन होणार आहे आपल्याला. मग त्यावेळेला आपल्याला तो 2 ते 3 मिनटं स्तब्ध होऊन आपल्याला ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात, हा गायत्री मंत्राचा मंत्र, हा गायत्री मंत्र महामंत्र आहे, सगळ्या मंत्रांचा गुरुमंत्र आहे हा. तर हा मंत्र सर्वांसाठी आहे, सगळ्यांसाठी आहे. म्हणजे त्याचा बनवण्याचा उद्देशच तो आहे. आणि प्लस पंचमहाभूतांना पण आपण या मंत्राच्या सहाय्याने म्हणजे
साहाय्याने सपोर्ट आपण त्याचा पण घेऊ शकतो. म्हणजे या मंत्राच्या साहाय्याने पंचमहाभूतांचा पण सपोर्ट आपण घेऊ शकतो. हे मला इथे निदर्शनास आणून द्यायचं आहे. सगळ्यांना सांगायचं आहे मला की ह्या मंत्राचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने करता येतो. याच्यामुळे आपलं कॉन्फिडन्स लेवल बिल्ड होते, ह्याच्यामुळे आपले कार्यप्रणाली सुधारते, ह्याच्यामुळे आपल्या जीवनामधले डिसहार्मोनी फेसेस कमी होते. म्हणजे अंतर्दशा चुकीची चालू असेल, महादशा चुकीची चालू असेल किंवा इतर काही ग्रहांचे योग असतील किंवा इतर काही ग्रहांचे बंधनकारक योग असतील तर ते सुद्धा त्याच्यामुळे रिलीज होतात. परत पंचमहाभूतांपैकी कुठला एखाद्या महाभूताचा आपल्याला त्रास होत असेल, जसं आज सगळीकडे भरपूर पाऊस पडला तर हे पण एक पंचमहाभूत आहे. तर याला सुद्धा जर सामूहिक पद्धतीने जर आपण जर ह्या मंत्राचा उच्चार केला तर डेफिनेटली आपल्याला म्हणजे त्याच्यावरती आपल्याला खूप चांगले रिझल्टसुद्धा बघायला मिळतील. तर अशा पद्धतीने होऊ शकतं. पण घराच्या बाहेर पडल्यावरती एकतर आपल्याला तारा दिसतो, चंद्र दिसतो किंवा सूर्य दिसतो किंवा वारा दिसतो, असंही आपण म्हणू शकतो, आहे ना. तर 5वा वारा दिसतो, 4था वारा दिसतो आणि 5वी धरती दिसते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, 5 आहेत, त्यांना आपल्याला अनुसरून घराच्या बाहेर पडल्यानंतर आपल्याला 12 वेळा जर हा मंत्र म्हटला, एक 3 ते 4 मिनटं थांबून स्तब्ध होऊन जर 12 वेळा हा जर मंत्र म्हटला जाताना तर अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला याच्या माध्यमातून बघायला मिळतात. आणि बसून जर कुठल्या मंत्राची सेवा करायची असेल, बसून जर कुठल्या मंत्राची उपासना करायची असेल तर कुठल्याही प्रकारचं पंचाक्षरी मंत्र घेऊ शकतो. त्यातले 2 पंचाक्षरी मंत्र अतिशय प्रसिद्ध आहेत, अतिशय सर्वसामान्य सर्व जनांना ते माहिती आहेत. ते म्हणजे एक तर श्री स्वामी समर्थ आणि दुसरं म्हणजे ओम नमः शिवाय. हे 2 मंत्र आहेत. इतरही पंचाक्षरी मंत्र याच्यामध्ये असू शकतात, पण इतरही पंचाक्षरी मंत्र याच्यामध्ये असू शकतात. तर त्यामध्ये आपण त्या पद्धतीने आपण कुंडलीमध्ये आपल्या अजून कुठल्या गोष्टी आहेत किंवा काय आहेत तर त्याप्रमाणे आपण त्याला मॅनिप्युलेट करू शकतो. हा झाला सेकंड पॉईंट. आणि तिसरा पॉईंट म्हणजे गुरुमंत्र. आता महत्त्वाचा विषय याच्यामध्ये असा आहे की गुरुमंत्र म्हणजे गुरूंच्या माध्यमातून मिळालेला आपल्याला मंत्र. बरं, नुसतं गुरूंनी दिलेलं मंत्र आहे, मंत्राचं म्हणजे गुरूंनी आपल्याला दिलेलं मंत्र, तर त्या मंत्राच्या माध्यमातून आपल्याला जी साधना करायला सांगितली ती साधना आहे तेवढीच नेटाने, तेवढीच कटाक्षाने आपल्याला करावी लागते, तेवढ्या डिसिप्लिनने आपल्याला करावी लागते. आणि एक प्रकारची आपली कमिटमेंट असते आपल्या गुरूंबरोबर आणि ती कमिटमेंट आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. तर जर आपल्याला आपल्या गुरूंनी मंत्र दिलं, जर तुम्ही कोणाला गुरु केलं असेल तर त्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे सांगितल्या असतील. जर तुम्ही कोणाला गुरु केलं नसेल तर गुरु शिष्याची परंपरा आपल्याकडे सुद्धा आहे. तुम्ही आपल्याकडे सुद्धा येऊ शकता आणि माझ्या माध्यमातून गुरूंचा जो मंत्र आहे तो तुम्ही इथे प्राप्त करून घेऊ शकता आणि त्या दृष्टीने तुम्ही गुरूंची दीक्षासुद्धा घेऊ शकता. गुरूंची दीक्षा घेतल्यानंतर आपल्याला त्याचे जे काही नियम, खूप काही मोठे नियम असतात किंवा अशातला भाग नाही आहे, पण काही बेसिक काही पॉईंट्स असतात, ते पॉईंट्स आपल्याला फॉलो करणं फार गरजेचं असतं. आणि गुरूंच्या माध्यमातून आपल्याला जी दीक्षा प्राप्त झाली किंवा जी शक्ती प्राप्त झाली त्या शक्तीचं अनुष्ठान आपल्याला वेळोवेळी करता आलं पाहिजे. आणि त्या शक्तीचं अनुष्ठान ज्या वेळेला आपल्याला वेळोवेळी करता येतं त्यावेळेला आपल्याला अतिशय चांगल्या गोष्टी, अतिशय चांगल्या आपल्याला आपली जी स्पिरिच्युअल लेवल आहे, आपल्याला आपली जी आध्यात्मिक ऊर्जा आहे, आपल्याला आपली जी आध्यात्मिक शक्ती आहे ती वाढवण्यासाठी आपल्याला खूप चांगला मार्ग याच्या माध्यमातून मिळू शकतो. आणि म्हणून गुरु मंत्र आपण म्हणतो म्हणजे आजच्या या सेशनचं आपल्या आजच्या सेशनचं इप्सितच ते होतं, साध्य करायचं होतं जे आपल्याला, ते म्हणजे गुरुमंत्र. तर यूट्यूबच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे तांत्रोक्त मंत्र, शास्त्रोक्त मंत्र आणि इतर काही मंत्र हे सांगितले जातात आणि ते डायरेक्ट सर्रास जसं की ओम केम केम केतुवे नमः किंवा ओम राम 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 राहुवे नमः किंवा इतरही असे बरेच मंत्र आहेत जे मंत्र असेच ते म्हणून चालत नाही, त्याला सिद्ध करावं लागतं. आणि आता आजकाल काय प्रत्येकजण आपापल्या चॅनलची TRP वाढवायच्या मागे आहे. त्यामुळे हे सगळे शॉर्ट्स म्हणा किंवा यूट्यूबच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शॉर्ट्स बनवले जातात किंवा यूट्यूबच्या या सगळ्या माध्यमातून आपल्याला
शॉर्ट्स बनवले जातात किंवा व्हिडिओ बनवले जातात किंवा अनंत प्रकारचे ॲस्ट्रॉलॉजर, अनंत प्रकारचे वास्तू कन्सल्टंट आपल्याला ओरडून सांगत असतात की हे सगळे मंत्र आपण म्हणा, हे सगळे मंत्र म्हटल्यानंतर आपलं असं होईल, आपलं तसं होईल. तर मला या सगळ्यामध्ये एकच गोष्ट म्हणायची आहे की असं कुठलेही तांत्रोक्त मंत्र, शास्त्रोक्त मंत्र आणि आध्यात्मिक मंत्र म्हणणं आपल्या आवाक्याबाहेरचं आहे. त्याच्यासाठी लागणारी जी साधनं असते ती अतिशय सिस्टमॅटिकली करावी लागते. त्याच्यानंतर ते सिद्ध होतात. आधी ते आपल्याला सिद्ध करावे लागतात आणि मग त्याच्यानंतर त्याच्या नियमांचं पालन करावं लागतं आणि त्याच्यानंतर ते आपल्या नित्य उपयोगी आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. म्हणजे मी जे विद्या शिकलो ती शाबरी विद्या आहे आणि शाबरी विद्या ही नवनाथांच्या माध्यमातून आणि आमच्या गुरूंच्या माध्यमातून आम्हाला लाभली. आमच्या गुरूंनी आम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या, ज्या गोष्टी फॉलो केल्या, त्या गोष्टी आम्ही अतिशय तंतोतंतपणे आणि अतिशय प्रामाणिकपणे पाळण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्हाला जी शिक्षा लाभली, जी शिकवण लाभली, ती गुरुमंत्राची शिकवण जी होती ती शाबरीची होती. मला म्हणजे मी स्वतः शाबरी सिद्ध म्हणून त्याच्यामध्ये माझं एक वेगळ्या प्रकारचं अनुष्ठान आहे, एक वेगळ्या प्रकारचं आयडेंटिफिकेशन आहे. आणि या सगळ्याचं जे काही गुरूंनी सांगितलेल्या जे काही मंत्र होते किंवा गुरूंनी सांगितलेली जी काही दीक्षा होती, त्याचे जे नियमांचं पालन होतं किंवा त्याच्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या आम्ही त्या वेळेला वेळोवेळी त्या प्राप्त केल्या, त्या करून घेतल्या गुरूंनी आमच्याकडनं आणि आम्हाला असे थोर गुरु लाभले. त्यामुळे आज गुरूंना वंदन करतो. आणि हे माझं तुम्ही सगळे माझ्या या लाईव्ह सेशनला आलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांना खूप मोठ्या संख्येने तुम्ही आलात, त्यामुळे आपल्या सगळ्यांनासुद्धा मी नमस्कार करतो. आणि आजचा हा जो सेशन आहे, हा सेशन गुरुमंत्र या सब्जेक्टवरती आपला सुरू आहे. बरेच लोक नंतर आले, त्यामुळे थोडंसं रिकॅप आपण करूया आजच्या या एपिसोडचा. तो म्हणजे कुठल्याही प्रकारचे मंत्र आपल्याला म्हणायचे अलाउड नाही आहे. ते आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती असायला पाहिजे. त्याची साधना आपल्याला प्रॉपर करावी लागते. गुरूंनी आपल्याला ती सांगितलेली असावी, त्याच्या माध्यमातून गुरूंकडनं दीक्षा आपल्याला घेतलेली असावी. जर तुम्ही गुरूंची दीक्षा घेतलेली नसेल तर तुम्ही माझ्याकडे येऊन गुरूंची दीक्षा घेऊ शकता. गुरु शिष्य याच्या परंपरेतून, या अधिकारातून आम्हालासुद्धा तो अधिकार प्राप्त झालेला आहे. आणि जसं आम्हाला आमच्या गुरूंनी ज्या गोष्टी दिल्या तसं गुरु शिष्याच्या परंपरेतून आम्ही ह्या तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही सुद्धा पुढे अजून कोणाला देऊ शकता. म्हणजे हे जे सगळं सत्र आहे, हे सगळं सत्र आणि आपण पुढे चालू ठेवू शकतो. आणि जगाचा सगळ्यात मोठा गुरु माझ्या मागे बसलेला आहे, तो तुम्हाला दिसतच असेल, श्री स्वामी समर्थ. आणि त्यांच्याच माध्यमातून, त्यांचाच एक दुवा म्हणून आपण इथे काम करत आहोत. आपण इथे जोडले गेलेलो आहोत. कुठल्या ना कुठल्या तरी शक्तीमुळे, कुठल्या ना कुठल्या तरी आध्यात्मिक शक्तीमुळे आज आपण इकडे जुडले गेलेलो आहोत. याचं आपल्याला सार्थ अभिमान असायला पाहिजे. तर त्यामध्ये सर्वसामान्यांसाठी जे मंत्र असतात, जसं की ओम द्राम द्राम द्रेम द्राम द्रुम गुरुवे नमः, ओम ब्राम ब्रूम ब्रेम ब्रूम, म्हणजे हे असे जे मंत्र असतात, ओम चम चम, जसं आता ते हनुमान चालिसाचं पण एक काढलेत काही लोकांनी. तर तो आता हनुमान चालिसा हा विषय खूप वेगळा आहे. मी परत कधीतरी त्याच्यासाठी एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ बनवेल हनुमानांसाठी, हनुमानांची साधना कशी करायला पाहिजे. तर त्याचा आपण एक व्हिडिओ आपण बनवूया. मी इथे लिहून ठेवतो पाहिजे तर परत एकदा. नेक्स्ट व्हिडिओ हनुमान चालिसा. ठीक आहे, आपण परत एकदा हनुमान चालिसा यांचा हनुमानांच्या विषयी आपण एक परत वेगळा व्हिडिओ बनवू. त्याच्यात पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्टेंट आहेत. पण आता यूट्यूबच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जे पण मंत्र, तांत्रिक मंत्र, शास्त्रोक्त मंत्र, आध्यात्मिक मंत्र सांगितले जातात, ते कोणालाही बोलण्याची अलाउड नाही आहे. हे सांगण्यासाठी मी आज हा स्पेशल व्हिडिओ बनवतो आहे. आणि कुठले मंत्र जर म्हणायचे आहेत आपल्याला, तर त्यामधला आपला सगळ्यात महत्त्वाचा मंत्र जो आहे तो आहे ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. हा सगळ्या मंत्रांचा राजा आहे ना. जे लोक नंतर आले ते मला पर्सनली परत विचारू शकतात, अदरवाईज त्यांना रेकॉर्डिंग आपली मिळणारच आहे. रेकॉर्डिंग आपली सुरू आहे बाजूला, आहे ना. तर ह्यामध्ये
सगळ्यात महत्त्वाचा दुसरा पॉईंट म्हणजे शिवपंचाक्षरी मंत्र आणि श्री स्वामी समर्थ पंचाक्षरी मंत्र आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यासाठी पण जर तुम्ही प्रॉपर गायडन्स घेतलं तर ते त्या गोष्टी तिथे लक्षात येतील आपल्याला की कुठल्या गोष्टी आपल्याला त्या पद्धतीने करायला पाहिजेत. तर ह्याच्यासाठी लागणारं मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचं आहे. जर आपल्या कुंडलीमध्ये तसे योग असतील, ते योगकारक स्थिती जर आपल्या कुंडलीमध्ये असेल किंवा क्लेशकारक स्थिती जर आपल्या कुंडलीमध्ये असेल, तर त्यावेळेला आपल्याला हे तांत्रोक्त मंत्र, शास्त्रोक्त मंत्र, इतर आध्यात्मिक मंत्र हे आपल्याला त्रासदायक आणि बाधित होऊ शकतात. हे एवढं इझी नाही आहे. त्याच्यासाठी तांत्रोक्त आणि शास्त्रोक्त मंत्रासाठी आपल्याला एका वेगळ्या ठिकाणी जावं लागतं, एका वेगळ्या ठिकाणी जाऊन बसावं लागतं. तिथे त्या गोष्टी कराव्या लागतात. तिथे त्या गोष्टी जेव्हा आपण करतो ते सिद्ध कराव्या लागतात. आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्याला गुरूंची आज्ञा लागते आणि हे त्यांच्याबरोबर इतर शिष्यांबरोबर राहून ते करावं लागतं. त्याच्यासाठी काही काळासाठी का होईना आपल्याला गृहस्थ आश्रम सोडावा लागतो, संन्यास आश्रममध्ये प्रवेश करावा लागतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तिथे आहेत आणि ह्या सगळ्या डेडिकेटली गेल्या काही वर्षांपासून आम्ही केलेल्या आहेत, आम्हाला ते जमलेले आहेत आणि म्हणून ते आम्ही पुढे सगळ्या गोष्टी ते नेत आहोत, चालवत आहोत. आज गुरूंची आज्ञा, गुरूंचे आदेश आहेत आपल्याला, म्हणून या सगळ्या गोष्टी करत आहोत. मी स्वतः शाबरी विद्येचा मास्टर आहे. मी स्वतः शाबरी विद्येचा गोष्टी प्राप्त असलेला व्यक्ती आहे. मला माझ्या गुरूंच्या माध्यमातून या गोष्टी लाभल्या आणि त्याचा मी अतिशय चांगल्या पद्धतीने गुरूंनी सांगितले त्याप्रमाणे जो संकल्प आम्ही घेतला होता त्या संकल्पाप्रमाणे ती विद्या किंवा त्या गोष्टी आम्ही इथे पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर यूट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पण काही गोष्टी म्हणजे मंत्रांच्या बाबतीत चाललेल्या आहेत तर त्या कुठेतरी आपण नाही करायला पाहिजेत. आपण फक्त पंचमहाभूतांची रिलेट करणारा जो मंत्र आहे तो म्हणजे ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. हा मंत्र आपण घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपल्याला तारा दिसतो, आपल्याला चंद्र दिसतो किंवा सूर्य दिसतो किंवा वारा दिसतो किंवा पृथ्वी दिसते, है ना, किंवा कुठल्याही पंचमहाभूतांपैकी एखादी गोष्ट दिसते, आपल्या निदर्शनास येते. त्यावेळेला आपण 2 ते 4 मिनटं स्तब्ध होऊन जर गायत्री मंत्राचा उच्चार केला 12 वेळा जर गायत्री मंत्राचा उच्चार केला तर आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट बघायला मिळतात. हे मी तुम्हाला इथे बसून आज समोरासमोर इथं आपण सगळे आहोत हे सांगतो. ज्या लोकांना गुरुपौर्णिमेला माझ्याकडे यायला मिळालं नाही त्या लोकांसाठी हा गुरु मंत्र हा एक एपिसोड आजचा आपण इथे घेत आहोत आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे गुरूंच्या माध्यमातून देणारे मंत्रसुद्धा आपण दिले आणि सर्वसामान्यांना सगळ्या मंत्रांचा राजा हा गुरु आहे. सगळ्या मंत्रांचा राजा हा गायत्री मंत्र आहे आणि हा गायत्री मंत्र आपण सगळ्यांसाठी खुला करून दिलेला आहे. तर त्याचं अतिशय चांगल्या पद्धतीने असं सर्वांनी साधना करावी आणि आपण आपल्या वास्तूमध्ये बसूनसुद्धा 108 वेळा गायत्री मंत्राचा उच्चार करू शकतो. नाही तर मग पंचाक्षरी मंत्र आपण घेऊ शकतो. कुठल्या व्यक्तीने कुठले पंचाक्षरी मंत्र घ्यावे याच्यासाठी आपल्याला आपल्या कुंडलीचा अभ्यास करावा लागणं फार गरजेचं आहे. नाही तर मग तुम्ही शक्तीची उपासना करा, त्या ऊर्जेची उपासना करा आणि ती उपासना आपल्याला ओम भूर्भुवः स्वः हा जो मंत्र आहे गायत्री मंत्र त्याच्या माध्यमातून होते. तेजाची उपासना होते. तेज कुठून येतं? सूर्यामधून तेज येतं, चंद्रामधनं येतं, तारामधनं येतं, वारामधनं येतं, जमिनीमधनं येतं, पंचमहाभूतांमधनं येतं. तर हा आजचा आपला एपिसोड आहे आणि गुरुमंत्र हा गुरूंना भेटूनच घ्यावा लागतो. ज्यांनी गुरुमंत्र घेतले नाहीत त्यांनी माझ्याकडे येऊन गुरुमंत्र घ्यावे, गुरुदीक्षा घ्यावी. गुरुपौर्णिमा हा त्याच्यासाठी एक स्पेशल दिवस होता. मी त्याच्यासाठी एक वेगळा ग्रुपसुद्धा तयार केला होता. बरेचसे लोक आले, मला त्या दिवशी बरेचसे लोक भेटले, येऊन माझ्याकडे 11-11:30 वाजेपर्यंत लोक येत होती. काही लोक दुपारी आले, काही लोक सकाळी आले, काही लोक संध्याकाळी आले, काही लोक रात्री आले. तर जेवढं जास्तीत जास्त मला या माध्यमातून सेवा म्हणजे फक्त कमर्शियली ॲटिट्यूड ठेवून न बघता एक सोशल दृष्टिकोन आपण इथे ठेवलेला आहे की प्रत्येक वेळेला काय फक्त पैसेच कमवायला पाहिजे असा काही नियम नाही आहे. आपल्याला जास्तीत जास्त लोकांना रीच आऊट करायचा हा सगळा सब्जेक्ट. कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी पुढे 100 वर्ष 150 वर्ष चालत राहिल्या पाहिजेत. तर अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टी पुढे न्यायच्या आहेत आणि लवकरच आपण स्वामी समर्थांच्या मठाची पण स्थापना करतोय. चालू आहे प्रयत्न आमचे वेगवेगळ्या ठिकाणी जागा बघणे किंवा काही
तर ते सुद्धा चालू आहे आमचं. म्हणजे अजून एक लोकांना आपल्या सर्व लोकांना एक वेगळ्या प्रकारचं स्पिरिच्युअल बेस इझिली कसा तयार करता येईल हा, आणि त्याच्या माध्यमातून आपण आपलं जीवन अतिशय सुखमय, आनंदीमय आणि अतिशय स्थैर्यमय आणि अतिशय गुड प्रॉपर्टी, गुड हॅपीनेस, गुड प्रोडक्टिव्हिटी, गुड वर्किंग कॅपॅसिटी, ऑल काइंड ऑफ थिंग्स देअर, गुड रिलेशनशिप और गुड मनी अँड गुड प्रॉस्परिटी, ऑल काइंड ऑफ थिंग्स ह्याच्यामध्ये आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने कशा प्राप्त होतील हे आपल्याला आस्क वास्तुकर गुरु या चॅनलच्या माध्यमातून आणि या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत रीच आउट करायचं. तर अशा पद्धतीने हा विषय इथे झाला. आणि जे लोक नंतर आली त्यांनी हा व्हिडिओ परत बघितला तरी चालेल. साधारणपणे रात्रीपर्यंत हा व्हिडिओ यूट्यूबला लोड होईल, कारण आजचं आपलं गुगल मीटचं सेशन होतं. जर यामध्ये कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर मी थांबतो 1 ते 2 मिनटं. आणि जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील आजच्या सेशनच्या माध्यमातून किंवा इतरही काही कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर मी इथे 1-2 मिनटासाठी आहे, मी थांबतो. प्लीज कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल ते विचारू शकता. हां, नमस्कार, बोला. हॅलो, हां नमस्कार, बोला. श्री स्वामी समर्थ, बोला. हां, हो ठीक आहे. हां, बरं. हां हां याच्यामध्ये जाते मठामध्ये आपल्या स्वामी समर्थाच्या. तर मला कुंडली बघून तिथल्या महाराजांनी एक मंत्र दिलेले होते, नित्यसेवा आणि काही मंत्र दिले होते. ते मी करते, पण माझा नित्य नियमाने रोज होत नाही. सकाळच्या वेळेला जे होते ते होते. तुम्ही पण मला व्यंकटेश स्तोत्र सांगितलं होतं, ते माझं त्यावेळेत अगदी त्या 7चा वेळ जो मी ठरवला त्या 7च्या वेळात कंटिन्यू 2 महिने झालं. नंतर पुन्हा माझी गॅप गेली. आता पुन्हा सुरू केला. आणखी मग काही पिरियड्स वगैरे असे प्रॉब्लेम्स असतात, आणखी गॅप जाते. त्याच्यामुळं मला जे रिझल्ट, जसं ज्याच्यासाठी मी तुम्हाला विचारलं होतं की काय करायला पाहिजे, पैसे रिटर्न येत नाही वगैरे, तर आणि तुम्ही महादेवाच्या पिंडीला पाणी पण सांगितलेलं, त्याच्यामध्ये पण माझी गॅप गेली. तर असं सतत होते. म्हणजे आता मी एकटी करणारी आणि धावपळ, सगळं व्यस्त, जॉब हे ते सगळं करावं लागतं आणि मग मध्ये मध्ये गॅप जाते. तर सतत मनात तेच राहते, मग रिझल्ट येत नाही. आपल्या गॅप गेल्यामुळे नसेल कदाचित, बरोबर. तर असंच होऊन जातं सतत कंटिन्यू. नाही, असंच होतं. तर 2 गोष्टी आहेत बघा. तुम्ही म्हटलात की कुंडलीप्रमाणे त्यांनी काही सजेस्ट केलं, किंवा मी पण तुम्हाला माझं काही थेरी वापरली, जसं न्यूमरोलॉजी, फेस रिडिंग, ऑल काइंड ऑफ दिस, जे पण असेल ब्रह्ममुहूर्ताच्या स्टडीप्रमाणे, तर मी तुम्हाला काही सांगितलं. पण जोपर्यंत कंटस्टन्सी तुमच्या याच्यामध्ये येत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. काय होतं, आता दुपारी झालं की आपल्याला जेवायला लागतं, सकाळी उठलं की चहा लागतो, बाकीचे दिनक्रम आपले नित्य असतात की नाही, मग त्याच्यामध्ये आपण 10 मिनटं 15 मिनटाचं अध्यात्म का नाही करू शकत? मला या प्रश्नाचं उत्तर द्या. सकाळची नित्यसेवा आणि मंत्र होऊन जाते, पण संध्याकाळचा जो वेळ आहे ना, तो मी ठरवला होता 7चा, पण 1-2 महिने झाला कंटिन्यू, पण वेळ काय होतं, मी जेवढ्या पण उपासना सांगतो ना तेवढ्या सगळ्या उपासना माझं विदाऊट टाईम लिमिट आहेत. म्हणजे मी तुम्हाला असं कुठलं टाईम बाउंडिंग देत नाही, कारण मला माहिती आहे आज प्रत्येकाच्या लाईफमध्ये चॅलेंजेस वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचं शेड्यूल वेगळं असतं, काम वेगळं असतं. मी आत्तापर्यंत जेवढ्या पण उपासना सांगितल्या त्यातल्या 90% उपासना ह्या विदाऊट टायमिंग आहे. म्हणजे फक्त एकच अट आहे की ते रोज खंड न करता तुम्हाला करायचे आहेत, रोज खंड न पाडता तुम्हाला करायचे आहेत, असं आहे ना. हे बघा, कुठली तुम्ही आध्यात्मिक उपासना केली ना, 21 दिवस ते 45 दिवस तुम्हाला कंटिन्यू करायची. महिलांसाठी फक्त 5 दिवसाचं रिस्ट्रिक्शन आहे मधलं, पुरुषांसाठी तर ते पण नाही आहे. महिलांसाठी फक्त मधले 5 दिवसाचे त्यांचे जे नैसर्गिक खोळंबा असतो त्यांचा, तो फक्त तिथे अलाउड केला गेलेला आहे ना. बाकी कुठलाही तिथे स्टॉप नाही आहे तुम्हाला.
पण तुम्ही 21 दिवस ते 45 दिवस जर नित्यनेमाने व्यवस्थित केलं ना तर तुम्हाला रिझल्ट मिळालाच पाहिजे, आहे ना. असं आहे. आणि नाही मिळत असेल तर तुम्हाला ती कुंडली रिडिंग वगैरे. बोला. वेळेचं बंधन नाही ना महाराज, एवढंच विचारायचं होतं. वेळेचं बंधन नाहीये ना, मी तर तुम्हाला तेच सांगतो ना. तुम्ही रात्री 11:15 वाजता वाचा व्यंकटेश स्तोत्र. रोज रात्री 11:15 वाजता वाचा. 11:15 वाजता काय काम आहे तुम्हाला सांगा? 11:15 वाजता, सॉरी 11:30 11:15 वाजता रोज व्यंकटेश स्तोत्र वाचा तुम्ही, आहे ना. बरं. रोज एकदाच वाचायचं व्यंकटेश स्तोत्र, पण तेवढा वेळ फिक्स. मग त्यावेळेला काहीच नाही ना तुमचं. 11:30 11:15 वाजता कुठलं काम आहे तुम्हाला, असं आहे ना. असं पण करू शकता तुम्ही. हां, देवाजवळ बसून करायचं आहे, तसं करू शकता तुम्ही. म्हणजे मी सजेस्ट करतोय तुम्हाला, एक चांगला पॉईंट सजेस्ट करतोय त्यामधला, असं आहे. म्हणजे अशा त्या गोष्टी आहेत. माझ्याकडे आत्ता बघा, माझ्याकडे अनंत लोकांचे एक्सपिरियन्स आहेत, अनंत लोकांचे टेस्टिमोनियल्स आहेत की सर तुम्ही आम्हाला एवढ्या आध्यात्मिक गोष्टी सांगितल्या, आम्ही केल्या. आजही लोकांचे फोन येतात, एवढे यूट्यूबवरती सांगितले आपण, सगळं कुलदेवता सांगितलं, कुलाचार सांगितला, कुलधर्म सांगितला, आध्यात्मिक मेडिटेशन येते. जेवढ्या लोकांनी फॉलो केलं, जेवढ्या लोकांनी ऐकलं, तेवढ्या लोकांचं भलं झालं आहे. मला काय पाहिजे? मला तेच पाहिजे आहे ना. आज मी हे सगळं कोणासाठी करतो? तुमच्यासाठीच करतो आहे. आणि हे सगळं करताना काय मला प्रत्येक वेळेला पैसे मिळतातच असं नाही आहे, पण हे इट माईट बी. बोला. हां, सूर्याला जल देताना तुम्ही म्हटलंय की ओम भूर्भुवस्व म्हणायचं. बरोबर. मी ओम रिंग सूर्याय नमः म्हणत होते. नाही चालणार. मी आता तेच म्हटलं ना की काय असतं, बाकीचे मंत्रांची जी कॅपॅसिटी आहे ना, तेवढे आपले कॅपॅसिटर नाही आहेत प्रत्येकाचे. आपल्या प्रत्येकाचे ट्रान्सफॉर्मेशन वेगवेगळे आहेत, असं आहे. तर त्यामुळे 100% फक्त तुम्ही तेजाचा मंत्र म्हणा. हा तेजाचा मंत्र आहे, महामंत्र तेजाचा. आमच्या भाषेत म्हणजे आम्हाला, आमच्या आध्यात्मिक भाषेत त्याला तेजाचा मंत्र म्हणतात, असं आहे. हां, ओम भूर्भुवस्व करा, तुम्ही करून बघा काय फरक पडतो. किती वेळा म्हणायला पाहिजे? 12 वेळा. 12 वेळा. बरं. 12 वेळा. धन्यवाद. येस. श्री स्वामी. स्विच ऑफ होईल आता. हो, श्री स्वामी समर्थ. काय हरकत नाही. अजून कोणाला प्रश्न विचारायचा आहे? श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला प्रश्न विचारायचा आहे? मगाशी कोणाचा तरी हँडरेज होता इकडे. मी 1 मिनिटं थांबतो, जर कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर 1 मिनिटं थांबतो. हॅलो. हां, नमस्कार, बोला. नमस्कार. जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, बोला. मला जरा उशीर झाला, मी आता जॉईन झाले, मी काय पाहिले नाही. तुम्ही व्हिडिओ पाठवता म्हटल्यावर बघावं म्हटलं. माझ्या घरात खूप अडचणी आहेत सर, आणि माझा नवरा पण 1 वर्ष झाला आजारी आहे. अरे बापरे. बरं. काय झालं त्यांना? पूर्ण कमरेपासून हे झाले. ओके. चालताच नाही. अरे बापरे. ओके. कुठून बोलताय तुम्ही? हॅलो. मी सोलापूर. ओके. आणि मला 2 मुलं आहेत. हां. एक लहान आहे, एक शिकतोय. बरं. खूप अडचणी आहेत घरात. आर्थिक अडचणी आहेत, शेताच्या अडचणी आहेत, कुठलेच काम मार्गी लागेल. तुमची डेट ऑफ बर्थ सांगा, नाव सांगा पहिले तुमचं. माझं नाव रंजन आहे. हां. 11/4/75. रोज महादेवाला पाणी वाहा ना तुम्ही. महादेवाला का? रोज महादेवाच्या मंदिरात जायचं आणि पाणी व्हायचं. मंदिरात जाऊ दे का? मंदिरात जाऊन करावं लागेल, घरात नाही होत ते, है ना.
मला व्हॉट्सअपला पिंग करा, तुम्ही हाय पिंग करा व्हॉट्सअपला, मी तुम्हाला पुढच्या गोष्टी सांगतो. मला सगळ्यांसमोर नाही बोलता येत सगळे विषय इकडे, आहे ना. तर तुम्ही महादेवाची उपासना करा, रोज महादेवाला पाणी व्हायचं, एवढं एक पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. महिलांचे 5 दिवस सोडून तुम्हाला इतर दिवशी महादेवाला रोज पाणी व्हायचं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणायचं आणि पाणी व्हायचं. शिक्षणामध्ये नाही, आता त्याला कसं सगळं बघावं लागतं. आता हे जसं मी तुमचं डेट ऑफ बर्थ मागितलं, नाव मागितलं, ते सगळं बघावं लागेल काही गोष्टी, आहे ना. तर आपण ते करूया, एक एक गोष्टी आपण करूया सॉल्व, आहे ना. सध्या तुम्ही मला व्हॉट्सअपला पिंग टाका, म्हणजे पुढचं गाईड मी करतो तुम्हाला कसं आहे काय ते, है ना. चालेल. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी. अजून पण कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकतात. हॅलो. श्री स्वामी समर्थ, बोला. हॅलो. ओके. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला आज आपण बघितलं आपल्या या लाईव्ह सेशनमध्ये की गुरुमंत्र आणि इतर मंत्रांचे आविष्कार आणि कुठल्या मंत्रांनी आपल्याला किंवा कुठल्या मंत्रांच्या साधनेने आपल्याला काय कसे रिझल्ट्स बघायला मिळतील, आणि गुरुमंत्र, गुरुदीक्षा आणि इतर आध्यात्मिक माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली. जसं की या सगळ्या गोष्टी आपण खूप डेडिकेटली इथे सर्व करतो, ज्याच्यामध्ये आपलं यूट्यूब चॅनलचं नाव आहे आस्क वास्तुकार गुरु, आणि हा आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, ज्या व्हॉट्सअप ग्रुपचं नाव आहे आस्क वास्तुकार गुरु. यामध्ये आपण दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 ही लिंक शेअर करत असतो, आणि या लिंकच्या माध्यमातून इथे आपण एक लाईव्ह सेशन घेत असतो, ज्यामध्ये आपण देत असतो वास्तुशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, श्री शिव सौरोदय, मोटिवेशनल ट्रेनिंग प्रोग्राम, लोशू ग्रीड स्क्वेअर्स, जिओमानसी, ब्रह्ममुहूर्त आणि आकाशिक रेकॉर्डिंग्स, आणि असे इतर काही स्पिरिच्युअल सब्जेक्ट्स घेऊन खूप डीप सब्जेक्ट, खूप डीप निश, वेगवेगळ्या प्रकारचे निश जे आपण खूप डीपली डेव्हलप केलेले आहेत, ते सगळे आपण इथे एक एक करून घेत आहोत. आता जवळजवळ 1 वर्ष होईल आपल्या या लाईव्ह सेशनला. मागच्या वर्षी आपण जुलैला सुरुवात केली होती, 7 जुलैला समथिंग आपण सुरुवात केली होती या जर्नीला, आणि पूर्ण वर्षभर आपण लाईव्ह सेशन घेतले. वेगवेगळे प्रकारचे विषय आपण इथे निदर्शनास आणून दिले लोकांचा, आणि याच्या माध्यमातून अनेक लोकांना फायदा झाला, अनेक लोकांना बेनिफिट झाले, आणि तसेच बेनिफिट तुम्हालासुद्धा होतील. तुम्हीसुद्धा जुडलेले राहा आस्क वास्तुकार गुरूंबरोबर, आणि असेच तुम्ही खूप मोठ्या संख्येने आज माझ्या या लाईव्ह सेशनला आलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आपण भेटूया परत याच लाईव्ह सेशनमध्ये, याच ठिकाणी, याच वेळी. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.